नमस्कार मित्रांनो. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षक पद भरतीबाबतचा एक नवीन शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित झालेला आहे आणि शिक्षक पद भरतीची पुढील जी कार्यवाही आहे, ती कार्यवाही कोण करणार याबाबतचा हा शासन निर्णय या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे. त्याबाबतची माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत मित्रांनो. तर चला पाहूया आपण हा शासन निर्णय काय आहे तो. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून शिक्षक भरतीच्या ऑथेंटिक माहिती तुमच्यापर्यंत मिळण्यास मदत होईल. तर मित्रांनो, या ठिकाणी दिलेला आहे शासन निर्णय, तो आपण पाहूया. शिक्षक पद भरतीबाबतचे कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपवण्याबाबतचा हा या ठिकाणी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. आणि हा शासन निर्णय दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजीचा आहे मित्रांनो. याच्यामध्ये बघूया आपण आयुक्त कार्यालय हे शालेय शिक्षण विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावरील प्रमुख प्रशासकीय कार्यालय आहे. आपलं जे आयुक्त कार्यालय आहे, ते शालेय शिक्षण विभागांतर्गत क्षेत्रीय वरचं एक प्रमुख कार्यालय आहे, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे मित्रांनो. शालेय शिक्षण विभागाने निश्चित केलेल्या सर्व धोरणांची व घेतलेल्या सर्व निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, देखरेख व नियंत्रण ही या कार्यालयाची प्रमुख जबाबदारी आहे. आयुक्त कार्यालयाची जी जबाबदारी काय आहे, तर शालेय शिक्षण विभागाने निश्चित केलेल्या सर्व धोरणांची व घेतलेल्या सर्व निर्णयांची अंमलबजावणी करण्याची, त्याची देखरेख आणि नियंत्रण करण्याची जबाबदारी ही आयुक्त कार्यालयाची आहे. याच्यामध्ये सन 2017 पासून या कार्यालयाअंतर्गत पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे. याच्यामध्ये सर्वांनाच माहीत आहे, की यापूर्वी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही शिक्षक भरतीची कार्यवाही करत होती. परंतु 2017 ला पवित्र पोर्टल अस्तित्वात आल्यापासून त्या ठिकाणी आयुक्त कार्यालय हे आहे, ते पदभरतीचं कामकाज या ठिकाणी करत आहे. त्यानंतरचा पुढचा मुद्दा बघूया आपण. पदभरतीची कार्यवाही वेळोवेळी करावी लागत असल्याने व त्यात विविध टप्पे समाविष्ट असल्याने ही निरंतर चालणारी काहीशी वेळखाऊ प्रक्रिया आहे. ह्याच्यामध्ये पदभरतीची कार्यवाही जी आहे, ते प्रत्येक टप्प्यामध्ये करावी लागते. म्हणजे एक पदभरती संपल्यानंतर दुसरी पदभरती ही करावी लागत असते आणि ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. तसेच या पदभरतीमध्ये विविध टप्पे आणि निरंतर चालणारी ही प्रक्रिया आहे. त्यामुळे ही वेळखाऊ प्रक्रिया आहे असं म्हटलंय या ठिकाणी. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी संपन्न झाल्यानंतर ना उमेदवारांसाठी स्वप्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून देणे, जाहिराती स्वीकारणे, त्याचप्रमाणे उमेदवारांचे विषय प्रवर्गानुसार सामाजिक व समांतर आरक्षण, उमेदवारांच्या प्राधान्यक्रमानुसार त्या प्रवर्गासाठी कट ऑफ निश्चित करणे, उमेदवारांची शिफारस करणे इत्यादी बाबी काटेकोरपणे हाताळाव्या लागतात. आता याच्यामध्ये अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी झाल्यानंतर ना पुढची जी प्रक्रिया आहे ते स्वप्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया आहे. त्याच्यानंतर ना जाहिराती स्वीकारायच्या आहेत. त्यानंतर ना उमेदवारांचे विषय प्रवर्गानुसार सामाजिक व समांतर आरक्षण, उमेदवारांच्या प्राधान्यक्रमानुसार त्या प्रवर्गाचा कट ऑफ निश्चित करणे आणि उमेदवारांची शिफारस करणे. ह्या ज्या सर्व बाबी आहेत त्या काटेकोरपणे हाताळाव्या लागतायत. त्यामुळे आयुक्त कार्यालयाचा बहुतांश वेळ या कामासाठी खर्च होत आहे. आता जे सर्व मुद्दे सांगितले आहेत त्या कामासाठी आयुक्त कार्यालयाचा खर्च होत आहे. परिणामी इतर महत्त्वाच्या धोरणांच्या व निर्णयाच्या अंमलबजावणीवर त्याचा काहीसा विपरीत परिणाम होत आहे. इतर जी शासनाची धोरणे आहे शालेय शिक्षण विभागाची, त्या धोरणाच्या निर्णयावर व त्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीवर काहीसा विपरीत परिणाम होत आहे असं म्हटलंय. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही शालेय शिक्षण विभागांतर्गत कायद्याद्वारे स्थापित झालेली स्वायत्त संस्था असून, या संस्थेमार्फत शिक्षक पात्रता, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी यासारख्या परीक्षांचे आयोजन केले जाते. आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही शालेय शिक्षण विभागांतर्गत एक कायद्याद्वारे स्थापन झालेली एक संस्था आहे आणि त्या संस्थेमार्फत शिक्षक अभियोग्यता चाचणी, शिक्षक पात्रता परीक्षा तसेच इतर परीक्षा देखील यांच्यामार्फत आयोजित केल्या जातात. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत. शिवाय शिक्षक पद भरतीशी संबंधित कामकाज या संस्थेने यापूर्वी हाताळलेले आहे. यापूर्वी 2017च्या पूर्वीच्या ज्या भरत्या झाल्यात, त्या सर्व पद भरती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनेच घेतलेल्या आहेत मित्रांनो. शिक्षक पद भरतीशी संबंधित परीक्षेचे आयोजन व निवड प्रक्रिया एकाच संस्थेकडे असणे आवश्यक असून, तशी व्यवस्था अंमलात आणण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. याच्यामध्ये काय म्हटलंय, की शिक्षक पदभरतीशी संबंधित परीक्षेचे आयोजन व निवड या दोन्ही प्रक्रिया एकाच संस्थेकडे असाव्यात.
ही बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यामुळे हा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये बघूया आपण पवित्र पोर्टल मार्फत राज्य स्तरावरील शिक्षक पद भरतीशी संबंधित महत्त्वाचे तसेच अन्य धोरणात्मक निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी तसेच प्रसंगानुरूप या अनुषंगाने आवश्यक ते निर्णय घेण्याबाबत शासन शिफारशी करण्यासाठी खालीलप्रमाणे सुकाणू समिती गठन करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे. याच्यामध्ये आता शिक्षक पद भरतीची जी कार्यवाही आहे, ती कार्यवाही करण्यासाठी या ठिकाणी सुकाणू समिती त्या ठिकाणी नेमलेली आहे आणि या सुकाणू समितीमध्ये कोण आहेत ते बघूया. हेच कामकाज परीक्षा आपले शिक्षक भरतीची परीक्षेचं तसेच पुढील निवड प्रक्रिया वगैरे जे सर्व कामकाज आहे ते या समितीच्या देखरेखीखाली पार पडेल. त्याच्यामध्ये बघूया आपण 6 जणांची ही समिती आहे. त्याच्यामध्ये आयुक्त, शिक्षण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मा सॉरी आयुक्त हे आहेत. त्याच्यामध्ये शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे हे त्या ठिकाणी अध्यक्ष असतील. सुकाणू समितीतील पदनाम या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यानंतर ना अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे हे सदस्य आहेत या ठिकाणी. त्यानंतर ना संचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे हे देखील या ठिकाणी सदस्य आहेत. त्याच्यानंतर ना 4था नंबरचा मुद्दा शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय पुणे हे त्या ठिकाणी सदस्य आहेत. त्याच्यानंतर ना 5वा मुद्दा शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे हे सदस्य आहेत. तसेच आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे हे सदस्य सचिव आहेत. या 6 सदस्यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समितींची नेमणूक त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यानंतर पाहूया आपण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी सन 2025 नुसार तसेच पुढील काळात पवित्र पोर्टल मार्फत राज्य स्तरावरील शिक्षक पद भरतीची संबंधित सर्व कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे या आदेशान्वये सोपवण्यात येत असून उपरोक्त सुकाणू समितीच्या मार्गदर्शनाखाली हे कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने पार पाडावे. आता याच्यामध्ये हे जे कामकाज आहे ते महाराष्ट्र राज्य या परिषदेने पार पाडायचं आहे. परंतु ते सुकाणू समितीच्या देखरेखीखाली. त्याच्यामध्ये 2025 ची शिक्षक भरती तसेच यापुढील जी होणारी शिक्षक भरती आहे, त्या शिक्षक भरतीचा देखील याच्यामध्ये समावेश असणार आहे. त्यानंतर बघूया आपण पवित्र पोर्टल मार्फत पदभरतीशी संबंधित कामकाजाचे कार्यालयनिहाय वाटप व त्या अनुषंगाने जबाबदारीची निश्चिती याबाबत निर्णय घेण्यास सुकाणू समिती सक्षम असेल. याच्यामध्ये पवित्र पोर्टल जे कामकाज आहे, पदभरतीशी संबंधित कामकाजाचे कार्यालयनिहाय वाटप व त्या अनुषंगाने जबाबदारी निश्चिती याबाबतचा निर्णय घेण्यास सुकाणू समिती सक्षम असेल. ह्याच्यामध्ये कामकाजाचं वाटप, कार्यालयीन कामकाजाचं वाटप करायचं आहे आणि जबाबदारी निश्चित करायची आहे. ते काम कुणाचं आहे तर सुकाणू समिती. या समितीनेच ते काम करायचं आहे आणि निवड देखील त्या अधिकाऱ्यांची करायची आहे, असं या ठिकाणी म्हटलं आहे. सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र राज्याच्या संकेतस्थळावर या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. www.maharashtra.gov.in आणि या ठिकाणी क्रमांक दिलेला आहे शासन निर्णयाचा आणि आजचा हा शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित झालेला आहे. धन्यवाद मित्रांनो. तर मित्रांनो, आपली जी शिक्षक भरती आहे, ती शिक्षक भरती यापुढे देखील आणि आता देखील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे आणि त्या समिती महाराजच्या देखरेखीखाली ही भरती प्रक्रिया पार पडेल.